महेश ऑफिसमधून घरी आला तेव्हा कविताला समोर पाहून महेश थोडा नाराज झाला आणि तो आपल्या बेडरूममध्ये गेला. बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आला तेवढ्यात कविता चहा नाश्ता घेऊन त्याच्यासमोर आली. कविताला पाहून तो अधिकच चिडला. तो नाश्ता करत होता की तोपर्यंत मुलंही शाळेतून घरी आले. मुलांशी बोलण्यामध्ये त्याचा मूड थोडा बरा झाला आणि मुलांशी बोलत असताना महेशची नजर कवितावर गेली. तिचे ते सुटलेले शरीर, मोठे झालेले पोट, कमरेचा साडीला खोचलेला पल्लू आणि आणि अंबाडा बनवलेले केस, निर्जीव झालेला चेहरा, लठ्ठपणामुळे तिचे वय आहे त्यापेक्षा 10 वर्षाने जास्त दिसत होती. मुलांशी बोलण्यामध्ये त्याचा जो मूड थोडासा बरा झाला होता तो अजूनच बिघडला. कविता स्वयंपाकघरात जाऊन तिच्या कामाला लागली आणि महेश न्यूजपेपर वाचत बाहेर बाल्कनीतच बसून राहिला होता. मग संध्याकाळची वेळ होण्यात आली. अंधार होऊ लागला आणि तो अंधारातच बाल्कनीत बसून होता. त्याला घरात जावं असं पण वाटत नव्हतं. खुर्चीवर डोकं टेकून तो भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेला. एकेकाळी हीच कविता महेशला खूप आवडायची. आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन त्याने कवितासोबत लग्न केलं होतं. सडपातळ बांधा असणारी मोहक अशा डोळ्यांची सुंदर गोरी कविता त्याच्या डोळ्यासमोर फिरत होती. महेश त्याच्या मामाच्या मुलीच्या लग्नासाठी गावी गेला होता. तिथेच त्याची नजर कवितावर पडली आणि पहिल्यांदा कविता त्याला खूप आवडली. कविता महेशच्या मनात पूर्णपणे ठसली होती. महेश उच्च पदावर नोकरीला होता, त्यामुळे त्याच्या लग्नासाठी खूप चांगली चांगली स्थळं चालून येत होती आणि महेश दिसायला पण खूप स्मार्ट होता. कॉलेजमध्ये अनेक मुली त्याच्यावर जीव आळून टाकायला तयार होत्या, पण तो मात्र कोणाच्या हाती लागला नाही. भावना महेशची खूप चांगली मैत्रीण होती. भावनानी पण त्याच्याशी अनेक प्रकारे लग्न करण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती, पण महेश मात्र तिला फक्त एक चांगली मैत्रीण समजत होता. दिसायला साधी असणारी भावना महेशला बायको म्हणून स्वीकारत नव्हती. महेशच्या मनात तर कविताच्या सौंदर्याने जादू केली होती. महेशने त्याच्या आईवडिलांना कविताबद्दल सांगितले होते तेव्हा महेशच्या आईने गावाला फोन लावून कविताची माहिती मिळवली होती. कविता एक 12वी पास सामान्य घरातील मुलगी होती आणि ती पण दुसऱ्या जातीची. म्हणून महेशच्या आईवडिलांनी महेशला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की महेश, सौंदर्य हे सर्व काही नसते रे. ही मुलगी तुझ्यासाठी कोणत्याही प्रकारे योग्य नाही. आजच्या काळानुसार तुला उच्च शिक्षित मुलगी शोभून दिसेल. तेव्हा महेश म्हणाला, कविता 12वी पास तर आहे ना, आणि मला कुठे तिला नोकरीला लावायचे आहे. यावर त्याचे वडील म्हणाले, नोकरी हा एकमेव मुद्दा नाही बेटा. राहणीमान, मुलाचं शिक्षण या सगळ्यांचाही विचार करायला हवा. या सर्व गोष्टीचा परिणाम माणसाच्या विचारांवर होतो. आजकाल खूप बदलला आहे. काही काळानंतर तुला ते स्वतः जाणू लागेल आणि तुला या गोष्टीबद्दल पश्चाताप होईल. मग महेश म्हणाला, बाकीच्या गोष्टी शिकता येतात, पण निसर्ग जे देतो ते निर्माण करता येत नाही. ती माझ्याबरोबर राहिली तर तिला मी सर्व काही शिकवेन. शेवटी महेशने आई वडिलांच्या विरोधात जाऊन कविताशी लग्न करण्याचे ठरवले आणि त्याच्या इच्छासाठी आई वडिलांनी पण लग्नाला होकार दिला. मग लग्न करून कविता महेशच्या आयुष्यात आली तेव्हा महेश तिच्या त्या सौंदर्यात आणि निरागसतेत पूर्णपणे हरून गेला होता. कविता जितकी सुंदर दिसत होती तितकाच तिचा स्वभावही चांगला होता. तिच्या स्वभावामुळे तिच्या सासू सासऱ्यांनी पण तिला मनाने स्वीकारलं. कवितेचे पण महेशवर खूप प्रेम होते आणि महेश पण तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करायचा. महेश ऑफिसमधून सरळ घरी यायचा आणि तिला किचनमध्ये काम करत असताना बघायचा तर त्याला खूप वाईट वाटायचे. महेशला असे वाटायचे की कविताने तो येण्यापूर्वी सगळं काम बाजूला ठेवलं पाहिजे आणि तो घरी आल्यावर सगळा वेळ त्याच्याबरोबर घालवला पाहिजे. कधी दोघांनी बाहेर फिरायला जायला पाहिजे, कधी पिक्चर बघायला जायला पाहिजे, पण कविता मात्र तिच्या कामातच हरवलेली असायची. सासू सासऱ्यांच्या सेवेत, घराची साफसफाई, स्वयंपाक यातच तिचा दिवस पूर्ण जायचा. पण महेशला मात्र हे सर्व आवडत नव्हते. कविताही साध्या घरातील मुलगी असंच काम करत राहिली तर संसार सुखी होतो असे तिचे मत होते. वर्तमानपत्र वाचणे, टीव्हीवरील बातम्या ऐकणे या सर्व गोष्टींमध्ये तिला आवड नव्हती. बघता बघता असेच 10 वर्ष झाले. त्यांना 2 मुलेही झाली होती आणि आता तर कविता आणखीनच बिझी झाली होती. तिच्याकडे महेशसाठी थोडासुद्धा वेळ नव्हता. महेश कविताला नेहमी सांगायचा,
तू घर कामासाठी एखादी बाई लावून घे. तू कामात मग्न असतेस. तुझ्याकडे माझ्यासाठी कधीच वेळ नसतो. तुला का समजत नाही? कविता, आपले हे वय परत येणार नाही. शरीराच्या अनेक गरजा असतात. आयुष्यात फक्त घर, काम, तुझ्या जबाबदाऱ्या यापेक्षा खूप काही आहे. कविता एक चांगली सून झाली होती, एक चांगली आई होती, एक चांगली पत्नी पण होती. पण ती एक चांगली सोबती कधी होऊ शकली नाही. आणि सोबती नसल्यामुळे महेशला नेहमी एकटेपणा जाणवायचा. त्याची आतून तळमळ व्हायची. त्याला असं वाटायचं की माझ्या मित्राच्या बायकांप्रमाणे कविताने पण फॅशनेबल राहिलं पाहिजे. निदान पंजाबी ड्रेस तर तिने घालावा असे त्याला वाटायचे. एक दिवस विचार करून महेश आधी तिला बाजारात घेऊन गेला आणि तिला तिच्यासाठी ड्रेस पसंत करायला सांगितला. पण कविता मात्र ड्रेस घ्यायला तयार नव्हती. ती म्हणाली, अहो आई बाबा काय म्हणतील, मी हे सर्व नाही घालू शकत. तेव्हा महेश म्हणाला, कविता, तुला हा ड्रेस खूप छान दिसेल. आणि अजून काय आपले वय झाले आहे? आजकाल तर 60-70 वर्षाच्या बायासुद्धा असे कपडे घालतात. आणि माझे आई वडील तेवढ्या जुन्या विचारांचे नाही आहेत. माझे आई बाबा सुशिक्षित आहेत. तुला असे कपडे घालून पाहिल्यावर त्यांना आनंदच होईल. पण कविताने मात्र त्याचं काहीच ऐकले नाही. यावर महेश मनात विचार करू लागला की पप्पा अगदी बरोबर म्हणायचे. शिक्षणाचा परिणाम माणसाच्या व्यक्तिमत्वावर आणि विचारावर होतो. महेश आता कविताला समजून थकला होता. पण कविता मात्र त्यांचं काहीच ऐकायला तयार नव्हती. शेवटी महेशने नादच सोडला. महेश दिवसेंदिवस नोकरीत उच्च पदावर पोचत होता. मुलं पण मोठी होत होती. त्याचे आई वडील पण आता या जगात राहिले नव्हते. कविताचे जसे जसे वय वाढत तसे तिचे शरीर पण पसरू लागले होते. तिचा चेहरा पण निर्जीव दिसू लागला होता. महेश नेहमी तिला सांगायचा, कविता, मी तुझ्यात 20-22 वर्षाची मुलगी शोधत नाहीये. पण तू तुझ्याच वयानुसार कपडे घालायला हवेत. अगं, 35-36 वर्ष वय म्हणजे जास्त नाही. आधी तिला मात्र या बोलण्याचा काहीच परिणाम पडला नाही. मग हळूहळू महेशने तिच्याशी बोलणेच बंद केले. आणि तिच्या लठ्ठपणा, तिचा पेहराव आणि जीवनशैली यामुळे कविता जास्त मोठी दिसू लागली होती. आणि म्हणून महेशला तिला सोबत न्यायला लाज वाटत होती. याचा अर्थ असा नाही की महेश कोणत्या दुसऱ्या बाईकडे आकर्षित झाला होता. परंतु त्याच्या मनात दुसऱ्या बायकांशी कविताची तुलना स्वाभाविकपणे व्हायची. तेवढ्यात कविताचा आवाज त्याच्या कानावर पडला. तू अंधारात का झोपला आहेस? चल जेवायला. तिचा आवाज ऐकून तो हरवलेल्या आठवड्यातून बाहेर आला. कविताबद्दल त्याच्या मनात भरून आलेली तिरस्काराची विचित्र भावना आणखीनच वाढली. महेश दुसऱ्या दिवशी ऑफिसला पोहोचला. तो त्याच्या केबिनमध्ये जातात शिपायाने महेशला सांगितले की त्याला बॉसने बोलावले आहे. मग महेश लगेच केबिनमध्ये गेला. परवानगी घेऊन आत गेल्यावर त्याचा बॉस त्याला म्हणाला, महेश, ही भावना पवार आहे. भावना आजपासून आपल्यासोबतच काम करेल. यांना त्याचे काम समजावून सांग. महेशने मागे वळून पाहिल्यावर तो आनंदाने म्हणाला, अरे भावना तू? भावना पण खुर्चीवरून उठत म्हणाली, अरे महेश तू? त्यांच्या बॉसने त्यांना विचारले, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? तेव्हा महेश म्हणाला, हो सर, आम्ही दोघे एकाच कॉलेजमधून शिकलो आहोत. मग महेशने भावनाला तिचे काम समजावून सांगितले. आणि तो तिला म्हणाला, आपण लंच ब्रेकला जाऊया. आणि तो त्याच्या कामाला लागला. लंच ब्रेक झाला तेव्हा भावना महेश जवळ जाऊन येऊन म्हणाली, काय रे महेश, लंच ब्रेक झाला, अजून तू तुझ्या कामात व्यस्तच आहेत? महेशने भावनाकडे पाहिले आणि मग घड्याळ बघितलं आणि म्हणाला की कामामध्ये वेळच लक्षात आला नाही. दोघेही टिफिन खात जुन्या गोष्टी, जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले. भावनाचा वयाबरोबर आत्मविश्वास वाढला आहे हे महेश बघत होता. तिने तिचे व्यक्तिमत्व कशा प्रकारे सुधारले होते की ती तिच्या वयापेक्षा 10 वर्षांनी लहान दिसत होती. महेश तिला चिडवत म्हणाला, तुझा नवरा तुझी खूप काळजी घेतो असं दिसतंय. वय जणू कुलूपमध्ये बंद केले आहे. भावना हसत म्हणाली, हो. आणि काय रे महेश, जेव्हा पाहायचं होतं तेव्हा तू माझ्याकडे पाहत नव्हतास आणि आता पाहतोयस. तेव्हा महेश म्हणाला, खरंच भावना, तू कुठल्या कुठे पोचली. हा खरंच योगायोगच आहे. मग भावना म्हणाली, या गोष्टी सोड. आता तू सांग, मला तुझ्या घरी कधी बोलावणार? मला पण तुझ्या बायकोला भेटायचे. आणि तिच्यासाठी तू कॉलेजमध्ये एवढ्या मुलींशी मन तोडली. तिला एकदा भेटायला जावं ना. हे ऐकून महेश जरा शांत बसला. मग त्याची शांतता भंग करत भावना म्हणाली, ठीक आहे, तुला मला तुझ्या घरी बोलावायचे नसेल तर नको बोलू. हे ऐकून महेश म्हणाला, नाही, तसं काही नाही. तू फ्री असेल तेव्हा मला कॉल कर. आपण सोबत डिनर करू. मग काही दिवसांनी भावना त्याच्या घरी येते. त्या दिवशी ती इतर दिवसांपेक्षा जास्त स्मार्ट आणि सुंदर दिसत होती.
महेशला कविताची ओळख करून द्यायलाही लाज वाटत होती. मग तो कविताला म्हणाला, अगं कविता, भावना आणि आम्ही दोघे कॉलेजमध्ये एकत्र होतो. कविताला ओळख करून देताना महेशने भावनाच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्टपणे वाचले. हीच का ती जिच्यासाठी तू मला नाकारलंस? ती काही वेळ कविताकडे आश्चर्याने पाहत राहिली. कविता आणि भावनाच्या व्यक्तिमत्वात खूप फरक पडला होता. दोघांच्या बोलण्याच्या शैलीत काहीच साम्य नव्हते. त्यामुळे महेश आणि भावना यांच्यातच बोलणं चालू होतं. पण कविताने ते मनावर घेतले नाही. जेवण करून भावना निघू लागली तेव्हा महेश म्हणाला, थांब भावना, मी तुला सोडतो. आणि तो गाडीची चावी घेऊन निघाला. महेश आणि भावना आपापल्या विचारात मग्न होते. मग अचानक महेश म्हणाला, भावना, कविता पहिले तर खूप सुंदर दिसत होती, पण तिला नटणे किंवा फॅन्सी कपडे घालणे हे सर्व आवडत नाही. मी तिला बदलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती समजायलाच तयार नाही. त्यामुळे मी पण आता तिला बोलणं सोडून दिले. भावना म्हणाली, सौंदर्य हे सर्व काही नसतं महेश. अरे, शब्दांनी समजून जमत नसेल तर काहीतरी करून समजावं. जोपर्यंत काहीतरी गमावण्याची भीती वाटणार नाही, तोपर्यंत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. महेश गप्पच राहिला. भावनाचं बोलणं महेशला चांगलं समजलं होतं. मग त्याने गाडी एका जागी थांबवली. भावना म्हणाली, तू गाडी येते का थांबवलीस? तेव्हा महेश म्हणाला, आईस्क्रीम खायला. तुला आईस्क्रीम खूप आवडतं ना? आणि तेही आईस्क्रीम पार्लरमध्ये खायला. तुला अजून आठवते? भावनाने आश्चर्याने विचारले. मग महेश म्हणाला, हो मग, मित्राच्या सवयी कोण विसरतो का? दोघे खाली उतरून आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले आणि आईस्क्रीम खाऊ लागले. गप्पा मारत खूप वेळ झाला होता हे त्यांना कळलेच नाही. मग भावनाला सोडून महेश घरी पोचला. कविता अजून त्याची वाट पाहत होती. त्याला बघताच ती म्हणाली, एवढा उशीर कसा झाला तुला? आणि मोबाईल पण घरीच विसरून गेला होतास. यावर महेश म्हणाला, हो, थोडा उशीर झाला खरं. आम्ही आईस्क्रीम खायला थांबलो होतो. भावनाला आईस्क्रीम खूप आवडते ना? मग कविता वैतागलेल्या स्वरात म्हणाली, आईस्क्रीम घरी पण होतं ना? महेश आश्चर्याने कविताच्या चेहऱ्याकडे बघितला आणि तिला म्हणाला, भावनाला आईस्क्रीम पार्लरमध्येच खायला आवडते. मग बोलण्यात कसा वेळ गेला ते आम्हाला समजलं नाही. एवढं बोलून महेश त्याच्या रूममध्ये निघून गेला. पण कविता मात्र तिथेच उभी राहिली. मग ती रूममध्ये आली आणि बेडवर पडली. बेडवर पडताच लगेच झोपून जाणारी कविता आज मात्र मध्यरात्री सुद्धा झोपली नव्हती. हे बघून महेशला आश्चर्य वाटत होते. मग त्याला भावनाचे शब्द आठवले की जोपर्यंत मन दुखत नाही आणि काही गमावण्याची भीती वाटणार नाही, तोपर्यंत ती काही मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. तेव्हापासून महेश अनेकदा ऑफिसमधून घरी यायला थोडा वेळ लावायचा आणि महेशच्या उशिरा येण्याने त्याला कधीच काही न विचारणारी कविता त्याला उशिरा येण्याचे कारण विचारू लागली होती. तर तो सांगायचा की मी भावनाबरोबर होतो, तिला शॉपिंग करायचे होते आणि किंवा तिच्याबरोबर कुठे गेलो होतो असे तो नेहमी कारणे सांगायचा. आणि तेव्हा कविताच्या चेहऱ्यावर भाव बघण्याचा त्याला आनंद व्हायचा. भावनाचे नाव ऐकताच कविताचा चेहरा काळवंडून जायचा. आता हे रोजच झालं होतं. रोजच महेश घरी उशिरा यायचा आणि सुट्टीच्या दिवशी तो घरी नसायचा. कविताने विचारल्यावर भावनासोबत होतो असं सांगायचा. महेश अशा वागण्यामुळे कविता आता स्वतःची तुलना भावनाबरोबर करू लागली होती आणि रात्रभर रडत बसायची. महेश तिच्यासोबत असे वागेल असे तिला कधीच वाटले नव्हते. चूल आणि मूल एवढंच तिने तिचे आयुष्य मर्यादित केलं होतं. नवऱ्याला त्याच्या व्यतिरिक्त पण दुसरे काही हवे आहे या गोष्टीकडे तर तिने कधी लक्ष दिलं नाही. ती आता खूप अस्वस्थ राहू लागली. काय करावे तिला समजत नव्हते. मग एके दिवशी मनात पक्का विचार करून ती घराबाहेर पडली आणि भावनाच्या घरी गेली. भावना पण त्या दिवशी घरीच होती आणि तिने बेल वाजवली. भावनाने दरवाजा उघडला आणि कविताला पाहून भावनाला धक्का बसला. तिने विचारले, आणि तू इथे यावेळी? आणि महेश कुठे आहे? यावर कविता म्हणाली, महेश घरी नव्हता म्हणून मी तुला भेटायला आले. मग भावनाने तिला घरात बोलून बसवले. आधी थोड्या वेळ शांत बसली. भावनाशी कसं बोलावं ते तिला समजत नव्हतं. कविताचे चेहऱ्यावरचे भाव पाहून भावना म्हणाली, तुला काय बोलायचे आहे का? मग बोल ना कविता, तू घाबरू नकोस. असे बिंदास बोलल्यावर कविता म्हणाली, भावना, तू आल्यापासून महेश खूप बदलला आहे. तो अनेकदा ऑफिसमधून घरी उशिरा येतो आणि विचारलं तर सांगतो की तुझ्याबरोबर होतो. बोलता बोलता तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. भावना, अगं तुझं लग्न झालंय, तू प्लीज माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. यावर थोडं गप्प राहून भावना म्हणाली, कविता, मी तुझा नवरा हिरावून घेत नाहीये. उलट तू स्वतः त्याला तुझ्यापासून दूर करत आहेस. यावर कविता म्हणाली, मी काय केले? दिवसभर महेश तुझ्याच बरोबर असतो. तुला फिरायला घेऊन जातो, तुला खरेदी करायला घेऊन जातो ना. मुलांकडे लक्ष देत नाही, घराकडे न माझ्याकडे. मग भावना म्हणाली, कविता, तू माझ्यावर विश्वास ठेव. तू विचार करत आहे तसं काहीच नाही. आम्हा दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काहीच नाही.
तो कधीकधी माझ्या मदतीला येतो, पण नेहमी माझ्यासोबत नसतो. यावर कविताने विचारले, मग कुठे असतो? मग भावना म्हणाली, तो कुठे जातो हे फक्त त्यालाच माहिती, पण तो का जातो याचं कारण मी समजू शकते. हे ऐकून कविता म्हणाली, का जातो? यावर भावना म्हणाली, अगं कविता, आता पूर्वीचा काळ राहिलेला नाही. आता जग बदललं आहे. आता तो काळ राहिलेला नाही जेव्हा म्हणायचे की नवऱ्याच्या मनावर राज्य करायचे असेल तर त्याचा मार्ग पोटातून आहे, म्हणजे चांगलं जेवण बनवण्यात. परंतु आता जमाना बदलला आहे. चांगला स्वयंपाकासोबत नवऱ्याच्या मनात काय चालू आहे हे देखील समजून घेता आलं पाहिजे. महेश शेजारी उभा राहून तू स्वतःला कधीच पाहिलंस का? महेश हा स्मार्ट, उच्च शिक्षित आणि एक यशस्वी व्यक्ती आहे, आणि तू स्वतः कुठे आहेस? ना तुझे शिक्षण वाढवले, ना ड्रेसवर लक्ष, ना तुझं सामान्य ज्ञान वाढवण्यावर लक्ष दिलेस. तुझा उच्च शिक्षित नवरा तुझ्याशी बोलेल तरी कोणत्या विषयावर? कविता, आता तो काळ आता राहिला नाही जेव्हा उच्च शिक्षित नवऱ्याच्या बायकाही अशिक्षित असायच्या. महेशलाही वाटत असेल ना की त्याच्या बायकोनेही त्याच्या मित्रांच्या बायकांप्रमाणे हुशार आणि सुशिक्षित दिसावं. कविता, तू चांगली पत्नी तर बनलीस, पण तू तुझ्या नवऱ्याची चांगली सोबती बनू शकली नाहीस. कविता, विचार कर. महेशने अनेक मुलींना नकार दिल्यानंतर तुला बायको म्हणून निवडले. तो कुठे आहे आणि तू कुठे आहेस, जिच्यावर तो वेड्यासारखा प्रेम करायचा? भावनाचे बोलणे ऐकून कविताला पण आठवले की महेश पण तिला याच गोष्टी अनेक प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता. तिने मात्र कधीच यावर लक्ष दिले नाही. त्याचे बोलणे तिने कधी समजून घेतले नाही. भावनेचे बोलणे कविताला पण समजत होते. तिला शांत पाहून भावना पुन्हा म्हणाली, आज ही गोष्ट फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना पण लागू पडते. सुशिक्षित स्त्रियांनाही त्यांच्या नवऱ्यांमध्ये त्यांना हे गुण हवे असतात. कोणालाही वाटत ना की आपला जीवन सोबती नीटनेटका असावा, शोभेल असा असावा. भावनेचे बोलणे ऐकून कविता म्हणाली, मग मी आता काय करू? मग भावना म्हणाली, मी जसे सांगेल तसं केलेस तर सगळं व्यवस्थित होईल. तू आधी तुझ्या घराजवळची जिम जॉईन कर. विविध पदार्थाचे जेवण बनवून खाणं बंद कर. रोज वर्तमानपत्र वाचून टी व्हीवरच्या बातम्या ऐक. बाहेरच्या प्रत्येक कामासाठी मुलगा आणि नवरा यांच्यावर विसंबून राहू नकोस. ते काम तू स्वतः कर. असे केल्याने तुझा आत्मविश्वास वाढेल, आणि आत्मविश्वास वाढला तर व्यक्तिमत्व वाढतं, आणि व्यक्तिमत्व वाढलं तर जीवनशैली बदलते. भावनाचे बोलणे कविताला पटले. ती भावनाला म्हणाली, भावना, मला माफ कर. माझ्या तुझ्या बाबतीत गैरसमज झाला होता. आजपासून तुझा सल्ला मी मानेन, पण आपल्या या भेटीबद्दल तू महेशला काही सांगू नकोस. मग भावना म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेव. मी या भेटीबद्दल महेशला काहीच कळू देणार नाही. तू आता काळजी न करता घरी जा. मग कविता घरी आली, आणि घरी येत असताना तिने जवळची जिम जॉईन केली. मग जिम ट्रेनरने तिला 5 महिन्यांचे पॅकेज दिले, आणि एका महिन्यात 6 किलो वजन कमी करण्याचं आश्वासन दिलं, आणि तिला एक डाएट प्लॅन दिला ज्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले. महेशला काही न सांगता ती तिच्या कामात गुंतली. ही गोष्ट खरी आहे की कोणालाही कितीही बदलायचे असले तरी जोपर्यंत तो स्वतः बदल इच्छित नसतो तोपर्यंत कोणी त्याला बदलू शकत नाही. आता रोज वर्तमानपत्र वाचणे, टीव्हीवर बातम्या ऐकणे हा कविताचा दिनक्रम चालू झाला होता. घरातल्या कामांकडे तिने थोडे दुर्लक्ष केले होते, पण त्याच्याने फारसा काही फरक पडला नव्हता. मात्र तिचे आयुष्य बदलायला सुरुवात झाली होती. ती आता कोणत्या ना कोणत्या कामासाठी घराबाहेर पडायची. त्यामुळे तिच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ लागला होता. बाहेरची कामं स्वतः करून तिला समाधान वाटायचे. महेशला पण कवितामध्ये हळूहळू बदल होत असल्याचे दिसत होते, पण त्याने विचार केला की जाऊ दे, काही दिवसांची गोष्ट आहे. मी तिच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून कदाचित ती असं करत असावी. काही दिवसात ती पुन्हा तिच्या जुन्या जीवनशैलीवर येईल. पण कविता मात्र तिच्या रुटीनला पकडून होती. 5-6 महिन्यातच तिने तिचे वजन 16 किलोने कमी केले. वजन कमी झाल्याने तिचा चेहरा पण आता तेजस्वी झाला होता. एके दिवशी कविताला कोणाशी तरी फोनवर बोलताना महेशने ऐकले होते. तिचा टोन आणि शैली पाहून महेशला आश्चर्य वाटलं. एके दिवशी ती पार्लरमध्ये गेली होती आणि तिने तिचे केस बारीक केले होते. खांद्यांपर्यंत केस असलेला चेहरा आरशात पाहिल्यावरती स्वतःलाच ओळखू शकली नाही ती. दुसऱ्या दिवशी त्यांना गावी म्हणजेच कविताच्या माहेरी जायचे होते. मुले आणि महेश तयार होऊन बाहेर निघाले, आणि ते आज तिची वाट पाहू लागले, आणि तिला यायला तेवढा उशीर का लागत आहे हे बघण्यासाठी महेश घरात गेला आणि म्हणाला, कुठे आहेस कविता? लवकरच चल, उशीर होत आहे. असे बोलत तो बेडरूममध्ये गेला, आणि तो बघतो तर काय, छान ड्रेस घातलेली एक सुंदर तरुणी. त्याने हळूच आवाज दिला, कविता. मग कविताने मागे वळून पाहिले. महेश तिच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला,
कविता, ही तूच आहेस ना? हे ऐकून कविता अशी लाजत होती जसे काही कालच लग्न झाले आहे. मग महेश म्हणाला, मला तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की तूच आहेस. आज तुला पाहून असं वाटतं की मी 9-10 वर्ष पाहिलेली कविता बघतोय. तू खूप सुंदर दिसत आहेस. यावर कविता म्हणाली, पण महेश, तू खूप त्रास दिलास मला. मग महेश म्हणाला, मी खरं सांगतो, आजही माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. पण पती पत्नी एकमेकांवर प्रेम करण्यासाठी प्रेमाचं माध्यम कधीही कमी होऊ देऊ नये. यावर कविता म्हणाली, महेश, मला माफ कर. मी तुला समजू शकले नाही. यावर महेश म्हणाला, झालं गेलं विसरून जा. आता तर समजलं ना? तुला पण मी आता तुझ्या माहेरी जाण्यासाठी विचारत नाही. मी फक्त मुलांनाच पाठवून देतो, असे महेशने खोडकरपणाने म्हटले. महेशचे शब्द समजून ती गालात हसते आणि म्हणते, ठीक आहे. कविताने मनातल्या मनात भावनाचे आभार मानले. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.